ज्या प्रकारे मतदान झालं असेल, आता सोलापूरमध्ये पण भारतीय जनता पक्षाचा तो उमेदवार जिंकले दाखवत आहेत, त्यामुळे तिथे स्थानिक काय परिस्थिती असेल त्यानुसार लोकांनी तिथे मतदान केलंय. पण गुंडांशिवाय राजकारण अपरिहार्यता आहे. आता गुंडांशिवाय राजकारण ही राजकारण्यांची नाही, असं अजिबात नाही की गुंडांशिवाय अपरिहार्यता आहे. काही वेळेला काही तिकीटं दिली जातात, त्यामुळे शेवटी असं आहे की न्यायाने जोपर्यंत तुम्हाला आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष समजून कधी कधी राजकीय पक्ष तिकीट देतात. नाही, भुतरे सर सांगतात की बावनकुळेंनी बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं होतं. बावनकुळेंना हा प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेला त्यांनी याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आरोपी आहे तो गुन्हेगार ठरलाय का, गुन्हेगार ठरलेला नाही, त्यामुळे त्याचा विषयच येत नाही. एक निरंजन डावकर यांची छोटीशी प्रतिक्रिया आपण त्याच्यावरती घेऊयात. त्यांच्याच पक्षाचे व्यक्ती आहेत, आरोपी आहेत, गुन्हेगार नाही आहेत. नाही, याच्यामध्ये आपण ओव्हरऑल जर बघितलं तर जरी याच्यामध्ये हा एक परसेप्शन असला तरी लोकमत आपल्याला अतिशय महत्त्वाचं असतं आणि जनमत जे आहे ते आपल्याला या निकालाच्या माध्यमाने निश्चितपणे दिसणारच आहे. त्यामुळे मुंबईचे आणि आणखी काही अपडेट आले ते अपडेट आपण घेऊयात. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 104 मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झालेले आहेत. मीरा भाईंदरमध्ये भाजप 32 जागांवरती आघाडीवर आहे, इथे सुद्धा युती झालेली नाही, त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळते. जळगावमध्ये 75 पैकी 42 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला दिसते आहे. अहिल्यानगरमध्ये एका प्रभागात एमआयएमचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मुसंडी मारली, 20 जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि एमआयएमच्या विजयानंतर फेरमतमोजणीची मागणी सुद्धा केली जाते अहिल्यानगरमध्ये. अश्विन, खरं एमआयएमच्या विजयानंतर भाजपने आता फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे, त्यामुळे बघावं लागेल आता येणाऱ्या काळामध्ये नेमका काय निर्णय होतो. एकाच प्रभागात एमआयएमचे 3 उमेदवार अहिल्यानगरात जिंकलेले आहेत आणि भाजपने आता फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे. मी समर खडस यांच्याकडे जाईन या संदर्भात. एमआयएम समर खडसजी, आता जो परफॉर्मन्स एमआयएमचा दिसतोय आणि त्यास ओवेसींनी ताकद लावलेली होती या संदर्भात आणि आता जो काही गोष्टी आपल्या समोर येतात, खास करून आता जे निकाल आपल्या समोर येतात, आपलं काय अनालिसिस आहे? एमआयएम कुठे दिसतोय? आता आपण बघतोय तिकडे फेरमतमोजणीची मागणी झालेली आहे भाजपच्या वतीने. मुंबईमध्ये का कुठे? नाही, मुंबईत नाही, मुंबईच्या बाहेर आहे तो प्रभाग, अहिल्यानगर. हे अहिल्यानगर मधलं अहिल्यानगरमधली अपडेट आहे. एमआयएम चांगलं करता आहे. संभाजीनगरमध्ये देखील सायझेबल त्यांनी आघाडी घेतलेली होती. कसं आहे की म्हणजे जो पर्याय आहे त्यांच्या पुढे, तो पर्याय आता म्हणजे एक काँग्रेस हा पर्याय त्यांच्या पुढे होता, दुसरा शिवसेना उभाटा हा पर्याय होता. आता काँग्रेस ही इतकी गलित गात्र झालेला पक्ष आहे आणि या अशा ह्याच्यामध्ये म्हणजे आता ठाण्यामध्ये सुद्धा जे 4-5 एमआयएम दिसत आहेत ना, याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने जो म्हणजे खूप जोर लावला, तर त्या जोर म्हणजे त्याच्यामुळे जी मतं, जी मुस्लिम समाजाची जी शरद पवार गटाकडे जाणारी मतं होती ती एमआयएम कडे गेली, कारण ती अजित पवारांकडे गेली नाहीत. कारण अजित पवार जिंकून आले तरी पुन्हा या महायुतीलाच ते सपोर्ट करणारे क्लिअर आहे, कारण ते काय सरकारमधनं बाहेर पडलेले नाही. तर या द्विधा मनस्थितीमध्ये मला असं वाटतं की एमआयएमचा. सर, मी आपल्याला थोडंसं थांबवते, कारण मुंबईमध्ये महायुतीनं 100 गाठलेली आहे. 114चं बहुमत आहे मुंबई महानगरपालिकेसाठी. बहुमताची मॅजिक फिगर जी आहे ती 114ची आहे, पण आता 102 जागांवरती महायुतीची घौडदौड आपल्याला पाहायला मिळते. ठाकरे 55, मनसे 8, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 1 आणि इतर 5. पण महायुतीनं मुंबईमध्ये 100 गाठली आहे. बहुमताच्या आकड्यापासून केवळ काही जागा. भाजप 80, शिवसेना 22. आपण भाजपची एक छोटी प्रतिक्रिया घेऊयात. म्हणजे भाजप गेल्या वेळेला